जय श्रीराम. माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच. मित्रांनो, या मराठी मातीची महती किती. या मराठी मातीने अनेक साधू संतांना जन्माला घातलं, अनेक क्रांतीवीरांना जन्माला घातलं. याच मराठी मातीने सावित्रीच्या लेकींना जन्माला घातलेलं आहे. याच मराठी मातीने मर्द मावळ्यांना जन्माला घातलं आणि त्याच मर्द मावळ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर अटके पार झेंडे रोवत यवनांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलेलं आहे. आम्हाला गर्व आहे या मातीचा, आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे या मातीचा. या मातीने असे वीर जन्माला घातलेले आहेत ज्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये खूप मोठा हातभार लागलेला आहे. आगरकर असो, सावरकर असो, टिळक असो, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे आपले आराध्य दैवत आहेत, हे देखील याच मातीतले. मात्र दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की याच मातीमध्ये काही असे सुद्धा नदपैदा झालेले आहेत जे पदोपदी या मातीचा अवमान करतात. त्यांपैकीच काही नेते सुद्धा बनलेले आहेत. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की या मातीने जसे मोती निर्माण केले तसेच नतद्रष्ट कंकर सुद्धा निर्माण केले. हे दगड आहेत. या दगडांनी स्वतःला शेंदूर फासून घेतलाय आणि ना असं वाटायला लागलंय की आपण देव झालोय. असाच स्वतःलाच पुरोगामित्वाचा शेंदूर फासून घेतलेला एक दगड आहे धोंडा पवारांचा. ओळखलंच असेल तुम्ही, त्यांचं नाव जितेंद्र आव्हाड, माफ करा जितुद्दीन आव्हाड. हिंदू धर्म असो, शास्त्र असो, नीती असो किंवा यातल्या प्रथा परंपरा असो, यांवर टीका करायची, हिंदू साधू संतांबद्दल काहीतरी बरळत बसायचं आणि सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवराय आणि आपले शंभूराजे यांच्याबद्दलही विचित्र इतिहास पसरवत राहायचा हा या माणसाचा आवडता छंद. नुकताच आपल्या शंभूराजेंवरचा छावा हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. छावा या सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली बॉक्स ऑफिसवर. अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. अनेक जणांनी हा सिनेमा बघितला आणि अनेक जण यावर आपलं विश्लेषण करत आहे. मात्र आम्ही सिनेमावर अजिबातच विश्लेषण करणार नाही, कारण प्रभू संभाजी महाराज यांच्याबद्दल काही बोलावं एवढी आमची पात्रताच नाही. आम्हाला पडद्यावर आमचे शंभूराजे दिसले, त्यातच आम्ही धन्य झालेलो आहोत. आम्हाला ते सगळं आवडलेलं आहे जे यांनी दाखवलेलं आहे. इतकंच आम्हाला विश्लेषण या सिनेमाबद्दल करायचंय. मात्र आता इथून पुढे काही गोष्टी सुरू होतात. स्वतःला पुरोगामित्वाचा शेंदूर फासून देव म्हणवून घेणारे पिवळे इतिहासकार, पानसट छपरी डुकार आणि बाजारू इतिहासकार शरद पवार यांनी निर्माण केले ते या मातीतच. त्यांपैकीच एक पिवळा छपरी डुकार इतिहासकार म्हणजे जितुद्दीन आव्हाड. असं आम्ही का म्हणतो त्याचं कारण असं आहे की यापूर्वी देखील जितुद्दीन आव्हाड यांनी प्रभू शिवरायांच्या इतिहासाला डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा? अफजल खानावरून जेव्हा या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा हे जितुद्दीन आव्हाड काय बोललेले की अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करायला आलाच नव्हता, तर तो त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी आलेला होता. अरे बडी बेगम काय त्याच्यासोबत लुडो खेळत होती का? बडी बेगमने त्याला कशाची सुपारी दिलेली होती? अफजल खानाने बडी बेगमच्या दरबारामध्ये कोणता विडा उचललेला होता हे ह्या ठोकळ्याला माहित नाही का? आणि हा पुरोगामित्वाचा स्वतःला शेंदूर फासून घेतलेला दगड आम्हाला आता इतिहास शिकवणार का? अफजल खानाच्या वधानंतर सुद्धा जेव्हा त्याचा पोरगा फाजल खान बडी बेगमकडे जाऊन पळाला, दाती तुंड धरून नाक मुठीत धरून, तेव्हा सुद्धा बडी बेगम संतापली होती आणि ती सुद्धा बोलली होती की उचला बिडा. आणि तेव्हा फाजल खानाला लज्जस्तव पुन्हा एकदम स्वराज्यावर मोदीवेवर यावं लागलेलं होतं. हा इतिहास माहित नाही आवडांना. फालतूगिरी याच्या पलीकडे जाऊन प्रभू शिवरायांबद्दल आव्हाड काय बोललेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराज हे असे 4, 4.5 फुटाचे आणि अफजल खान
6.5-7 फुटाचा 8 फुटाचा. अरे त्याचा ग्रेटनेस काय, त्याची मगर मिठी, असं दात ओठ खात. हेच बोललेले आहेत ना. काय दाखवायचं होतं तुम्हाला यातून? अफजल खानाचा ग्रेटनेस बघितला, जगाने बघितलाय. कसा कोठाला बाहेर पडलेला होता, छावणीतून कसं आपले आतडे सांभाळत तो बाहेर निघाला होता. आणि आमच्या प्रभू शिवरायांच्याच एका शिलेदारानं, एका मावळ्यानं परत मागानी फिरून तसं मुडकं छाटलेलं आहे. हा इतिहास पण सांगत चला ना. दम लागतो त्यासाठी, कारण हा इतिहास सांगितला तर मुस्लिम मतं मिळणार नाहीत ना तुम्हाला. पुढे चालून आता असाच पिवळा इतिहास हा माणूस पसरवत चाललेला आहे. काय होतं ना, की एक खोटं 100 वेळा बोललं की लोकांना तेच खरं वाटायला लागतं आणि जितुद्दीन आव्हाड नेमकं तेच करतात. आता यांचं एक म्हणणं असं आहे की छावा चित्रपट सध्याने जोरात चालतोय, सगळेजण कौतुक करतायत त्या चित्रपटाचं. अभिमानाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट एका मराठी दिग्दर्शकाने बनवलेला आहे. ही अजून गर्वाची गोष्ट. लक्ष्मण मुतेकर त्यांचं नाव. तर जिकडे तिकडे सध्या छावा या चित्रपटाची चर्चा, या चर्चेमध्ये मग आता आपल्याला सुद्धा काहीतरी रेटिंग्स मिळालं पाहिजे, आपलं पण काहीतरी नाव झालं पाहिजे आणि मीडियाचं आपण आकर्षण बनलं पाहिजे ना. मग काहीतरी आचकट विचकट बोलावं लागणार आहे, काहीतरी पिवळा इतिहास पसरावा लागणार आहे. मग हाच पिवळा इतिहास पसरवण्याच्या चक्करमध्ये, याच नादामध्ये हा माणूस काय बरळलेला आहे. खरं तर ही गोष्ट सांगितल्यानंतर प्रत्येक शिवप्रेमी संतापणार. प्रत्येक शिवप्रेमीला शंभूराजेंच्या प्रत्येक मावळ्याला राग येणार आहे. विधानच तसं केलंय. यांचं म्हणणं असं आहे की शंभूराजे जिवंत जरी राहिले असते, संभाजी महाराज जिवंत जरी राहिले असते तरी औरंगजेबाला कधीच परास्त करू शकले नसते, कधीच औरंगजेबाचा पराभव करू शकले नसते. तू काय औरंगजेबाचा पुढचा जन्म आहेस का रे, म्हणून तू इतकं ठामपणे सांगतोस? शंभूराजे काय होते हे तरी तुला माहिती आहे का? 5-5 हजारांच्या सैन्याला तो एकटा लढायचा आमचा राजा. अरे आम्ही प्रेमाने सुद्धा एकेरी हाक मारतो आमच्या राजाला. कधी कधी दाटून येतो कंठ आमचा, डोळ्यात येतं बाणी, जेव्हा स्मरणात येते आमच्या शंभू राजांची करू नका हानी. कसं हाल हाल करून मारलेलं आहे आमच्या राजांना आम्ही विसरलेलो नाहीये. आमच्या दैवताला कसं मारलंय आम्ही विसरलेलो नाहीये. आणि आमच्या दैवतांबद्दल तुम्ही असं बोलता. अरे हे तेच शंभूराजे आहेत ना, जे आयुष्यातली एक लढाई सुद्धा हरलेले नाही आहेत. हे तेच आमचे शंभूराजे आहेत ज्यांनी वाघाच्या जबड्यात, सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडलेला आहे. अरे जर म्हणतात की हे कपोल कल्पित आहे, हे असं शक्यच नाही. हे शक्य आहे. अनेक इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की शंभूराजे सकाळच्या न्याहारीमध्ये 20-20, 22-22 भाकऱ्या खायचे दुधासोबत. अहो तुम्ही 2 भाकऱ्या खाल्ल्या तर तुम्हाला लूज मोशन्स होतात. काय शरीर यष्टी होती त्यांची, काय तलवार होती ती. उचलली जाईल का आज मनगटाला तुमच्या पेलवेल का? उठायचं आणि काही बरळायचं म्हणे शंभू महाराज जिवंत असते तर औरंग्याला फाडू शकले नसते म्हणून. अरे औरंग्या काय तुझा जावाई लागून गेला का? मुस्लिम मतांसाठी इतका पिवळा इतिहास पसरवणं बंद करा. वाढ काय साध्य करायचंय तुम्हाला यातून? काय श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे स्वतःचं? तुम्ही किती भंपकडे नकली इतिहासकार आहात हे जगाला माहीत आहे. उगाच लोकांची माथी भडकवण्याचं काम करू नका. उगाच मावळ्यांमागचा रोष स्वतःवर ओढवून घेऊ नका. वरतून परत यांच्यावर जर केसेस झाल्या तर हे परत म्हणणार बघा बघा सूडबुद्धीनं सरकार कसं वागतंय ते. स्वतः नीट वागा ना अगोदर. काही गरज आहे का? काही गरज आहे का हे विधान करण्याची की शंभूराजे जर जिवंत असते तरी देखील औरंग्याला हरवू शकले नसते हे म्हणण्याची काही गरज आहे का? आणि इतकं ठामपणे तुम्ही कसं काय म्हणू शकता? सिद्ध करून दाखवा बरं. काय दाखले तुमच्याकडे इतिहासातले? संताजी धनाजी माहिती आहेत ना, कळस कापून नेले होते. अरे ते संताजी धनाजी जर कळस कापून नेऊ शकले तर शंभू महाराज जर जिवंत असते तर औरंग्याचे काय हाल झाले असते विचार करा तुम्ही. हातुगिरी लावली सगळी. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक शंभू राजांच्या प्रिय मावळ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. शंभू राजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढीच व्यवस्था करा. या पिवळ्या इतिहासकारांना, ह्या
तुकार छपरी बाजार को इतिहासकारांना आणि पुरोगामित्वाचं शेंदूर फासून स्वतःला देव समजणाऱ्यांना हे कळलंच पाहिजे की लोक आता आधीसारखी बावळट राहिलेली नाहीयेत. लोक आता प्रश्न करतात. इथून पुढे ही लोक असं जेव्हा जेव्हा बेताल बोलतील तेव्हा यांच्या या बेताल विधानांचा समाचार घेतला नक्कीच जाईल. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या सर्व शंभू प्रेमी मावळ्यांमध्ये, आपल्या मित्रपरिचितांमध्ये, बंधू भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करावा इतकीच विनंती. आपला धर्मशास्त्र, नीती आणि संस्कार शंभूराजेंमध्ये ठासून भरलेलं होतं. होय, शंभूराजे धर्मवीरच. अरे बुधभूषण ग्रंथ ज्यांनी लिहिला, 16 भाषा ज्यांना अवगत होत्या, जो माणूस एक लढाई लढलेला नाही, एक लढाई हारला नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता? आवाड साहेब, थोडी लाज वाटू द्या, थोडी लाज वाटू द्या. बाकी राजकारणावर तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. कुठल्याही राजकीय नेत्यावर तुम्ही काहीही टिप्पणी करू शकता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मात्र आमच्या राजेंबद्दल काहीही बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य या जगात कोणालाही नाही, हे ठासून सांगावं लागणार आहे. आणि तेव्हाच कुठे ही मंडळी शांत बसतील. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आपला धर्मशास्त्र, नीती आणि संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ही मंडळी जी स्वतःला पुरोगामित्वाचा शेंदूर फासून देव समजायला लागलेली आहे, ती पुढची पूर्ण पिढी भ्रष्ट करून टाकतील, नासवून टाकतील. आणि असं होऊ नये म्हणूनच आपला धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं आहे. काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रपंच परिवार नेटाने काम करतोय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक करा. प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका. पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी. हिंदू प्रपंच, महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच. महाप्रपंचची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता, बंधू, बहीण यांच्यासाठीच्या रोजगाराच्या, अर्थार्जनाच्या नव्या योजना, नवे उपक्रम, गरजूंसाठीचे, ज्येष्ठांसाठीचे, रुग्णांसाठीचे, गरजवंतांसाठीचे, गुणवंतांसाठीचे आपल्याला धडाक्याने राबवता येते. यासाठी आर्थिक सहाय्य लागणार आहे. आणि म्हणूनच वेळोवेळी विनंती आहे, महाप्रपंचची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या. प्रपंच परिवार वाढवायचा. प्रपंच परिवार वाढवून आपल्याला आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचायचंय, कुटुंबातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचंय. आणि आपल्या परिवारातर्फे जे उपक्रम आपण राबवणार आहोत त्या सगळ्याचे थेट लाभ आपल्या सर्व सदस्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत. म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणात प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा, संघटक व्हा, सहकार्य करा. प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने हे काम आपण निश्चितच पूर्ण करू आणि यशस्वी करू अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्री राम.